बदल जाओ वक्त के साथ, या तो वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, या तो चलना सीखो। मित्र हो, या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। चर्चा खूप सुरू आहे की कंबाईन जाहिरात जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात कधी येणार आणि ही जाहिरात च्या बाबतीमधल्या अपडेट्स काय आहेत, नेमकं आयोगाचं चाललं काय आहे याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संदिग्धता आहे, प्रश्न आहेत, मोठं आंदोलन सुरू झाली, मागण्या झाल्या, मागणीपत्र गेली आली, याबाबत नेमकी अपडेट काय आहे आणि आता आयोगाचं या कंबाईन जाहिरातीसोबत नेमकं काय सुरू आहे आणि आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठी स्पष्टता या कंबाईन 2024 च्या जाहिरातीच्या संबंधामध्ये येणार आहे। ज्या पदांसाठी तुम्ही तयारी करताय त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक असेल, त्यानंतर तुमचं एसटीआय सारखं पद असेल, एएसओ सारखं पद असेल आणि इतर जी पदं आहेत ग्रुप सी ची ती जी पदं असतील त्याबाबतची तुमची तयारी सुरू असेल आणि मग हे स्वप्न घेऊन तुम्ही चाललेले आहात, जाहिरातीची तुम्ही वाट पाहत आहात, तुमचा अभ्यास सुरू आहे, तुमच्या अभ्यासावरती या अपडेटचा या जाहिरात न येण्याचा एक विपरीत असा परिणाम होतो आहे आणि मग तुम्हाला एक योग्य असं माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलोय। आता यामध्ये आजच्या लोकसत्तेमध्ये एक बातमी आलेली आहे आणि त्याआधी आयोगाचं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि सी संदर्भामध्ये आयोगानं त्या काय आपल्याला सांगितलेलं आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त जे कंबाईनचे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे, तर मित्रांनो सुरू करूयात। त्याआधी तुम्हा सर्वांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे, ती म्हणजे एमपीएससी मार्फत पीएसआय पदी 2021 आणि 22 च्या जाहिरातीमध्ये जे इन्फिनिटी अकॅडमीचे यशवंत गुणवंत विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यांचा सत्कार सन्मान सोहळा येत्या शुक्रवारी 27 तारखेला सायंकाळी 5 वाजता केसरीवाडा नारायणपेठ पुणे येथे आपण घेत आहोत। लोकमान्य सभागृहामध्ये या ऐतिहासिक वास्तूमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे। तुम्हा सर्वांना या सन्मान सोहळ्याचं खुलं निमंत्रण इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने मी देतोय, तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या। खास करून जे विद्यार्थी पीएसआय होण्याचं स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा सन्मान सोहळा राहील, कारण 200 पेक्षा जास्त पीएसआय तिथे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येतील, त्यांच्याशी संवाद साधता येईल, त्यांच्याशी इंटरॅक्ट होता येईल आणि तुम्ही जे स्वप्न बघताय त्यांनी जे स्वप्न साकार केलेलं आहे मग त्या स्वप्नावरती चालण्यासाठीचा जो रस्ता असतो, जे अडथळे त्यांनी ओव्हरकम केलेले आहेत, त्यांचे काय जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते त्यांना तुम्ही प्रत्यक्ष विचारा, त्यांचे अनुभव तिथे ते स्टेजवरती सांगणार आहेत, ते अनुभव आपल्याला याची डोळा अनुभवता येतील आणि त्यातून आपला मार्ग आपल्याला सुखकर करता येईल। कारण एमपीएससीची तयारी करताना, कुठच्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मोटिवेशन जो असतं हा जो मुद्दा असतो हा अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि हे एक मोटिवेशन आपल्याला या कार्यक्रमामधून मिळणार आहे। या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स वगैरे आपण टाकणारच आहोत, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष जर तुम्ही आलात तर तो एक वेगळा अनुभव तुम्हा सर्वांसाठी असणार आहे। तर येत्या शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य सभागृह केसरीवाडा नारायणपेठ पुणे येथे हा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यावं अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे, तर मुद्दा आजचा या व्हिडिओचा जो आहे एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा कधी संपुष्टामध्ये येणार आहे आणि नेमकं आयोगाचं म्हणणं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय। आता एमपीएससीचं म्हणणं काय आहे ते आधी आपण बघू आणि मग या बातमीमध्ये काय दिलेलं आहे ते बघू। एमपीएससीने संयुक्त परीक्षेसाठी नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे। यानुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता एसबीसी करता आरक्षणासंदर्भातील अधिनियम जो 26 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र शासनाचा तरतूद जी करण्यात आलेली आहे त्यानुसार शासनाशी संबंधित सर्व विभागाकडून गट ब व गट क साठी सेवेतील पदांकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त घेतले जात आहे, परंतु शासन विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहेत। काही मागणीपत्र हे सुधारित मागणीपत्र आयोगाला मिळालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत, परंतु काय म्हणणं आहे बघा, परंतु काही पदांचे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणारं पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय या पदाचं मागणीपत्र व अन्य विभागातील लिपिक आणि टंकलेखक यांचं मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहे। म्हणजे पीएसआय पदासाठीचं मागणीपत्र अजून पोलीस विभागाकडून आयोगाला देण्यात आलेलं नाहीये आणि त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू आहे। गृह विभागाकडे त्याचा पाठपुरावा सुरू असू शकतो। सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच महाराष्ट्रात
अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. आता म्हणजे आयोगानं सुद्धा एक थोडक्यात दबाव जो आहे तो विभागांवरती तयार केलेला दिसतोय की तुम्ही लवकरात लवकर मागणी पत्र द्या. विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यामध्ये रोष वाढतो आहे की कंबाईनची जाहिरात 2024 वर्ष संपत आलं तरी जाहिरात आलेली नाहीये. आम्ही दिलेले वेळापत्रकामध्ये तारखा कधीच उलटून गेलेल्या आहेत. तर तुम्ही कृपा करून हे मागणी पत्र पाठवा. कारण लक्षात घ्या, PSI हे जे पद आहे या सर्वाधिक पदसंख्या ही PSI ची असते आणि मग हे मागणी पत्र जे आहे हे या कंबाईनच्या जाहिरातीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता या जाहिरातीमध्ये आपल्याला त्याची स्पष्टता येईल किंवा या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे. बघ काय म्हणते जाहिरात, काय म्हणते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या कंबाईनच्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटून जात असल्यानं पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढलेली आहे. नक्कीच चिंता वाढलेली आहे आणि मराठा आरक्षणामुळे जाहिराती बदल करावायचा असून शासनाकडून सुधारित मागणी पत्र MPSCला अद्यापही प्राप्त न झाल्याने संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने पद असलेली पोलीस उपनिरीक्षक पदाचेही मागणी पत्र अद्याप प्राप्त झालेलं नाही. पदसंख्या यावर्षी PSI ची जवळपास हजारांपेक्षा जास्त, कदाचित 2500 इतकी रिक्त जागा आहेत असं आपल्याला मागे कळलेलं आहे. आणि जर 2500पेक्षा जास्त रिक्त जागा PSIच्या आहेत आणि मग त्या मागणीपत्र किती द्यायचं हे शेवटी गृह विभागाच्या हातामध्ये आहे आणि 1000+ जागांची PSIची जाहिरात येऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ही सगळी प्रक्रिया, ही सगळी शासकीय प्रक्रिया होणार आहे यावरती विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता भटकू नका इतरत्र कुठेही. जाहिरात कोणत्याही क्षणी येईल, कोणत्याही क्षणी मागणीपत्र प्राप्त होईल, हे सगळे टेक्निकल मुद्दे सॉर्ट होतील आणि पटकन ते आयोगात जाहिरात येऊन जाईल आणि आपल्याला दिसेल की एक मोठ्या पदसंख्येची PSIची जाहिरात पडलेली आहे. आणि मग त्यावेळेस तहान लागल्यानंतर विहीर कोण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टेम्पो आता मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाशी स्टिक टू राहणे गरजेचं आहे. मग तुमचा जो काही डेली टाइम टेबल अभ्यासाचा आहे त्याला तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. उद्याच आपली परीक्षा आहे अशा पद्धतीने तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपल्याकडच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी बघतो, आता खूप वर्षाचा अनुभव मला या क्षेत्रातला आहे आणि मी असं पाहतो की ज्या वेळेस हॉल तिकीट येतं त्यावेळेस पैकी आपल्यापैकी काही महाभाग जागे होतात आणि हॉल तिकीट आल्यानंतर मग ते पूर्व परीक्षेला सिरियसली घेतात किंवा जाहिरात आल्यानंतर मग ते पेटून उठतात. आता जाहिरात आली, एवढ्या जागा आल्या आणि आता मी तयारी करतो, असं नसतं. जे विद्यार्थी, आता तुम्हाला त्यामुळेच म्हणतोय 27 तारखेला या किंवा आपले पॉडकास्ट बघा. त्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जे विद्यार्थी PSI झालेले आहेत ते काय सांगतायत ते बघा. ते काय पोट तिडकीनं तळमळीनं सांगतायत बघा की सर्व ही जी प्रक्रिया आहे ही जाहिरात आल्यानंतरची प्रक्रिया नसते. तर अभ्यास जो आहे हा सातत्यानं निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे आणि तितक्याच इंटेन्सिटीनेच करावा लागणार आहे. जाहिरात आली नाहीये म्हणून आपल्या इंटेन्सिटीमध्ये फरक पडला तर तो स्पर्धा परीक्षेमधला सगळ्यात मोठा धोका असतो. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. तर त्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासातले सातत्य, त्यातलं गांभीर्य हे कायम टिकून ठेवा. या गोष्टी होत राहतील. जाहिरात आज न उद्या टपकणार आहे तर तुम्ही त्या आल्यानंतर तुमचे डोळे उघडणार असं न होऊ देता तुम्ही आत्तापासून अभ्यासाचा टेम्पो मेंटेन ठेवा. ओके, त्यासाठी तुम्हाला काय अडचण येत असेल, काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर हे जे दिलेले नंबर्स आहेत या नंबरवरती संपर्क करा. ओके, फ्री मेंटॉरशिप आपण देतो. प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटा. इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्यामारुती चौक, नारायणपेठ, पुणे इथे येऊन तुम्ही भेटू शकता. या कंबाईनच्या अनुषंगानं, PSI पदाच्या अनुषंगानं, तयारीच्या अनुषंगानं, बुकलिस्टच्या अनुषंगानं, अभ्यास साहित्याच्या अनुषंगानं, टेस्टच्या अनुषंगानं, एकंदरीत तुम्हाला काय त्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्या अनुषंगानं तुम्ही या, भेटा, चर्चा करा आणि मग आपण त्यावरती बोलूयात. कारण या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, PSI सारख्या पदासाठी पूर्व, मुख्य, फिजिकल टेस्ट, मुलाखत या 4 टप्प्यातून जावं लागतं आणि या 4ही टप्प्यावरती आपल्याला सिद्ध व्हावं लागतं. 4ही टप्प्यांवरची आपली तयारी ही उत्तम असावी लागते तर आपल्याला अंतिम यश मिळतं. अन्यथा आपल्याला 1 किंवा 2 मार्काने गेल्याच्या कहाण्या ऐकत बसाव्या लागतात. तर आपल्या बाबतीत असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला 100% आपले प्रयत्न द्यावे लागतील आणि तरच आपले सिलेक्शन जे आहे ते ठरलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना या प्रोसेससाठी इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या कायम सोबत आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. आमचा सपोर्ट तुमच्यासोबत कायम असणार आहे याबाबत तुम्हाला मी खात्री देतो. ठीक आहे, हे प्रसिद्धीपत्रक कदाचित सर्वांनी तुम्ही पाहिलेलं असेल. यामध्ये इथं जे काय आता आपली राज्यसेवेची होती 1 डिसेंबर आता तारीख त्यांनी डिक्लेअर करून टाकली. ठीक आहे, तो मुद्दा निघालेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे कंबाईन जाहिराती संदर्भामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या संबंधाच्या अनुषंगाने SABची
आरक्षणाच्या अनुषंगानं हा जो मागणी पत्राच्या अनुषंगानं हे सगळं आता आपल्याला आकलन झालेलं आहे. जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते. आता हे मागणी पत्र सुद्धा आता इलेक्शनचा पिरियड आहे लक्षात ठेवा आणि शासनाला सुद्धा फील गुड पद्धतीचं वातावरण करायचं असतं आणि हे मोठ्या प्रमाणावर त्या जाहिराती येणार आहेत. हे आतल्या सूत्रांना दिलेली माहिती आहे. आम्हाला काही गोष्टींची माहिती मिळत असते. काही लोक स्वतः येऊन सांगत असतात, त्यातनंच हे आम्ही व्हिडिओज वगैरे करत असतो. तर ही माहिती तुम्हापर्यंत पोहोचवणं संयुक्तिक ठरतं. तर जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत किंवा PSI या पदासाठी तयारी करतायत त्यासाठी ध्येयवर्धी ही स्पेशल बॅच आपली इन्फिनिटी अकॅडमीची आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम असे मार्गदर्शक त्यामध्ये सागर सोनवणे सर, सागर करे सर, मी माधव जगताप, व्यंकटेश भोजने सर, मोनाली मॅडम, रेवण नाळे सर, सचिन आतकरे सर, राहुल देशमुख, त्रिंबक इप्पर अशा एक महत्त्वाची सगळी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करते. 9226018181 8530121002 या नंबरला संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म टाकला जाईल. तो गुगल फॉर्म आवर्जून भरा आणि PSI, कंबाईन, STI, ASO, ग्रुप B, C या कुठच्याही पदासाठी तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून आमच्याशी संपर्क करा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सांगा. त्यावरती सुद्धा आपण नक्की व्हिडिओज बनवू आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन नक्की करू. ठीक आहे. तर तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात, कारण तुम्ही बघताय की MPSC असेल कुठच्याही स्पर्धा परीक्षा असतील याबाबतच्या अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपल्या सर्व टीमकडून या चॅनलवरती टाकले जातात. कंटेंट टाकला जातो, मोटिवेशन टाकलं जातं. तर अतिशय महत्त्वाचा असणारा हा चॅनल. तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. विश यू ऑल द बेस्ट. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.